बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. थोरांची जन्मभूमी असलेले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, जनाबाई चोखामेळा यांनी या महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला. भारतात स्वातंत्र्याचे मुहूर्तमेढ केलेले आणि देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे याकरता ज्यांनी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक लढा उभारला ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्याला भारताचे रिनेसान्स किंवा पुनर्जीवन म्हणता येईल त्याची सुरुवात करणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जनतेचे हृदयाचे राजा छत्रपती शाहू महाराज या घटनेच्या निर्मितीमध्ये आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यामध्ये ज्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम वंदन करतो. आज खरं म्हणजे हा महाराष्ट्रातला मी फक्त सत्कार जिथे जिथे काम केलं होतं तिथंच स्वीकारणार हे ठरवलं होतं. त्याच्यामुळे संभाजीनगर, दानवे साहेबांचं अमरावती आणि मुंबईची वकील परिषद आणि नागपूर आणि हा शेवटचा सत्कार समारंभ आहे. परंतु याचं जे महत्त्व माझ्या मते आहे ते अनन्यसाधारण असं आहे. हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या 12,87,00,000 जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो. आणि सर्वप्रथम त्या महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो. मला आपण भारतीय राज्यघटनेवरती बोलायला सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या बद्दल जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी 10वी पास झालो आणि वडील ज्यावेळेला उपाध्यक्ष होते विधान परिषदेचे ओल्ड काउन्सिल हॉलमध्ये आणि त्यानंतर 1981मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन झालं, नव्या बिल्डिंगचं. त्याही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजही फ्लॅगवरती नाव आहे. आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीत ज्या विधिमंडळाचं माझ्या वडिलांशी अतिशय 30 वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं नातं राहिलेलं आहे, त्या विधिमंडळात हा जो माझा सन्मान आपण करत आहात तो माझ्यासाठी न भूतो न भविष्यती असा आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 9 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असतं की घटना समिती आपण कशाकरता निर्माण करत आहोत आणि घटना समितीचा जो स्कोप काय राहील, अजेंडा काय राहील. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना असं वाटलं होतं की माझा टर्न एक 7-8 दिवसानंतर येईल. परंतु 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ते म्हणाले की खरं तर माझी तयारी नाही आहे, मला अधिक वेळ पाहिजे होता, मला वाटलं होतं की 2-3 दिवसानंतर माझा क्रमांक येईल, परंतु मला पाचारण करण्यात आलं ती मी विस्ताराने जे बोलू इच्छितो असतो ते बोलता येणार नाही तरी माझे विचार मांडेल. आणि बाबासाहेब त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं की ते घटना समितीचे सदस्य, मसुदा समितीचे सदस्य होतील किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष होतील. तर बाबासाहेब म्हणाले की या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्समध्ये
अनेक अशा बाबी आहेत की माझ्या मते इट इज लॅकिंग इन व्हेरियस ॲस्पेक्ट. बाबासाहेब म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये जो राईट टू लाईफ आहे, राईट टू लिबर्टी आहे आणि राईट टू होल्डिंग अ प्रॉपर्टी विदाउट इट बिंग टेकन बाय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, या मूलभूत गोष्टींचाच गोष्टीच त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि दुसरी बाबासाहेब म्हणाले की आपण काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये, परंतु राईट्स आर ऑफ नो यूज विदाउट रेमेडीज. आणि ते म्हणाले की जोपर्यंत आपण कुठल्या मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं असेल, त्याचं व्हायोलेशन झालं असेल, तर त्याकरता रेमेडी प्रोव्हाइड करणार नाही, तर तोपर्यंत राईट्सला काहीही महत्त्व नाही. तिसरी बाब बाबासाहेब म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंकडनं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं आणि त्यामुळे मला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या की जो पक्ष एका सामाजिक आणि आर्थिक समानतेकरता ॲडव्होकेसी करतो, त्याचा पाठिंबा करतो, तर या घटनेमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे त्याच्यामध्ये या देशाला निर्देश देण्याकरता सामाजिक आणि आर्थिक एकता कशी यावी याकरताही काही प्रोहिबिजन नाही. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बाबासाहेब हे एक खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. आणि त्या पहिल्या भाषणातच बाबासाहेबांनी म्हणाले की वेन एव्हर द डिग्निटी ऑफ द नेशन इज इन्व्हॉल्ड इट इज पॅरामाउंट. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग त्या प्रतिष्ठेसमोर कुठल्या एखाद्या व्यक्तीची, कुठल्या एखाद्या राजकीय विचाराची, कुठल्या एका संस्थेची प्रतिष्ठा ह्या सगळ्या संपल्या पाहिजेत आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे. बाबासाहेब बंगालमधून निवडून आले होते घटना समितीवरती आणि पार्टिशन नंतर त्यांना ती जागा रिकामी करावी लागली, कारण की तो भाग पाकिस्तानमध्ये गेला होता. आणि त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी बाबासाहेबांना मुंबई प्रोव्हिन्समधनं घटना समितीवरती घेण्यात आलं. बाबासाहेब म्हणाले की त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेबांना पहिल्यांदा घटना समितीचं सदस्य आणि त्यानंतर मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आले. आणि मग मसुदा समितीने सांगोपांग जवळपास 1-1.5 वर्ष कार्य केल्यानंतर राज्यघटनेचा फायनल ड्राफ्ट बनवला आणि तो 4 नोव्हेंबर 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर सादर केला. आणि त्यांच्या भाषणात त्याचे 4 नोव्हेंबर 1948 कुठल्याही संविधानाच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे जे संविधान सभेमधील भाषण आहेत त्याचा निश्चितच अभ्यास करायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले की वी हॅव प्रोव्हाइडेड अ फेडरल स्ट्रक्चर, परंतु हे फेडरल स्ट्रक्चर अमेरिकेसारखं नाही आहे. अंडर द अमेरिकन फेडरल सिस्टम there are two things which do not suit the Indian society. बाबासाहेब म्हणाले की माझ्या मते संपूर्ण देशाकरता एकच घटना अभिप्रेत आहे आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे संघराज्यासाठी वेगळी घटना आणि राज्यांसाठी वेगळी घटना हे जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं ते म्हणाले ते चुकीचं आहे. दुसरी बाब बाबासाहेब म्हणाले की अमेरिकेमध्ये ड्युअल सिटिझनशिप आहे. एक व्यक्ती US
फेडरेशनचा सिटिझन राहू शकतो आणि त्याचप्रमाणे ही हॅज ऑल्सो टू बी अ सिटिझन ऑफ द स्टेट व्हेर ही रिसाइड्स. बाबासाहेब म्हणाले की आपल्याला जर आपलं देश एक संघ ठेवायचा असेल तर हा कन्सेप्ट आपण भारतामध्ये मान्य करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रोव्हाइड केलं की वन नेशन वन सिटिझन. मग तो आंध्रमध्ये राहणारा असो, काश्मीरमध्ये राहणारा असो, नॉर्थ ईस्टमध्ये राहणारा असो, ही विल ओनली बी द सिटिझन ऑफ इंडिया, ही विल नॉट बी अ सिटिझन ऑफ एनी स्टेट. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की जरी आपण फेडरलिझम आणतो आपल्या घटनेद्वारे, पण फेडरलिझम इज नॉट रिजिड. द फेडरलिझम इज फ्लेक्सिबल. वी आर प्रोव्हाइडिंग अ फ्लेक्सिबल स्ट्रक्चर ऑफ अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून जेव्हा केव्हा देशाला संकटाच्या काळामध्ये एकसंघ राहण्याची आवश्यकता पडेल तेव्हा हा देश युनायटेड कसा राहील याकरता आपण या घटनेमध्ये प्रोव्हिजन केले आहेत. तिसरा, सेपरेशन ऑफ पॉवर्स ऑफ थ्री विंग्स. मी नेहमीच म्हणत असतो की भारतीय राज्यघटनेच्या हे 3 स्तंभ आहेत, मग ती विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका, या घटनेने निर्माण केलेल्या आहेत आणि all of them are expected to work in the spheres allotted to them in the Constitution. देशातील नागरिकांसाठी कायदे करणं हे देशाची पार्लमेंट, राज्यांचे लेजिस्लेचर याचं कार्य आहे. त्या कार्याची अंमलबजावणी करणं, जे घटनेमध्ये कर्तव्य दिलेले आहेत, अधिकार दिले आहेत, त्याचं पालन करणं ही एक्झिक्युटिव्हची जबाबदारी आहे. आणि लेजिस्लेचरने केलेले कायदे हे घटनात्मक घटनेच्या बाहेर आहेत की नाही किंवा विदिन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत की नाही हे पाहण्याचं, किंवा दी एक्झिक्युटिव्ह ॲक्ट्स विदिन दी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स ऑर द लॉज ॲज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेचर हे पाहण्याचं काम ज्युडिशरीचं आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की we all believe in the supremacy of the Constitution. कॉन्स्टिट्यूशननी प्रत्येक 3 विंगला आपले आपले अधिकार वाटून दिलेले आहेत आणि जर त्या अधिकारांचं आपल्या घटनेच्या सीमेमध्ये जर कार्य होत असेल, त्या अधिकारांची अंमलबजावणी होत असेल, तर मग कुठल्याही संस्थांमध्ये कॉन्फ्लिक्ट येण्याची परिस्थिती येणार नाही. त्यानंतर आपण बघतो की फंडामेंटल राईट्स, ज्याबद्दल बाबासाहेबांनी 17 डिसेंबर 1946च्या भाषणात उल्लेख केला होता, जे मानवाला मानवी जीवन जगण्यासाठी जे बेसिक राईट्स आपण म्हणतो, जे प्रिमॉडियल राईट्स म्हणतो, मग तो राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, ज्याला दी right of a person not to be arrested without following due process of law, आणि असे अनेक अधिकार आहेत. मग राईट टू इक्वॅलिटी असो, ते आपल्या पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईट्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बाबासाहेबांनी पार्ट 4 जो आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ज्याला आपण म्हणतो की द स्टेट, दी legislature and the executive, while discharging their duties, will be guided by the principles as provided in the directive principles. बाबासाहेबांवरती टीका करण्यात आली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नथिंग एल्स बट अन पायस ऑब्लिगेशन, अ पायस डिक्लेरेशन, a check, post-dated check on a bank, whether it will be encashed or not. आणि बाबासाहेब म्हणाले की हे मला मान्य आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आर नॉट एन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ, परंतु या घटनेद्वारे
आपण फक्त या देशाची जडणघडण कशी होईल, हा देश कसा कार्य करेल हे प्रोव्हाइड करत आहोत. Unlike the other constitution, we are not providing a mechanism to ensure that a particular political party comes in a power. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की शक्य आहे, हे क्रिटिसिझम बरोबर आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे एन्फोर्सेबल नाही आहेत कोर्टामध्ये, परंतु जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना जर ह्या प्रिन्सिपलशी ते इमानदार नाही राहिले आणि त्यांनी या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सप्रमाणे या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता दृष्टी आणण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न नाही केले तर एव्हरी 5 years दे विल हॅव टू फेस अन इलेक्टोरल, अँड दो दे मे नॉट बी आन्सरेबल टू द कोर्ट ऑफ लॉ, दे विल बी आन्सरेबल टू द इलेक्टोरेट वेन दे हॅव टू फेस द इलेक्शन्स. नंतर आपण पाहतो की घटना दुरुस्तीचे अधिकार, बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की वी कॅनॉट अँटिसिपेट व्हॉट वुड बी द प्रॉब्लेम्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन्स. पुढच्या पिढीचे काय प्रश्न राहतील ह्याची आजच आपण अँटिसिपेट करू शकत नाही, आणि म्हणून पुढच्या पिढीला घटनेमध्ये योग्य असे बदल करण्याची मुभा असली पाहिजे. आणि आपण बघतो की तरी घटनेमध्ये घटना दुरुस्तीचे ऑर्डिनरीली फक्त मेजॉरिटी ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंटनी घटना दुरुस्ती होऊ शकते, परंतु जेव्हा जेव्हा देशाच्या बेसिक स्ट्रक्चरबद्दल किंवा देशाच्या फेडरल स्ट्रक्चरबद्दल इंडिपेंडन्स ऑफ 3 विंग्स असो किंवा इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी असो, त्यावेळेला जर काही घटना करायची असेल तर जोपर्यंत दोन्ही हाऊसेस ऑफ पार्लमेंटमध्ये 2/3 majority of the members present, which shall not be less than half of the total members, आणि जोपर्यंत अर्ध्या राज्यांच्या विधिमंडळाचं रॅटिफिकेशन होत नाही तोपर्यंत अशा घटना दुरुस्ती करता येत नाहीत. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरीबद्दल पण बाबासाहेब म्हणाले की आपल्या जर देशाला मजबूत ठेवायचं असेल तर the judiciary has to work as a watchdog. It's a custodian of the rights of the citizen under the Constitution. आणि म्हणून ज्युडिशरी should be independent from the executive interference. आणि बघतो आपण की कॉन्स्टिट्युशनल कोर्टच्या जजेसना जर त्यांच्या पदावरून काढायचं असेल तर एक स्ट्रिंजंट असं प्रोसिजर प्रोव्हाइड करण्यात आलं इम्पिचमेंटचं. जोपर्यंत दोन्ही हाऊसेस ऑफ पार्लमेंट 2/3 मेजॉरिटीनी ठराव पास करत नाही तोपर्यंत अशा जजला काढता येत नाही. त्यानंतर जवळपास वर्षभरामध्ये अनेक अशा अमेंडमेंट्स सुचवण्यात आल्या आणि बहुतांश अमेंडमेंट ज्या ज्या बाबासाहेबांनी मान्य केल्या त्या ॲक्सेप्ट केल्या गेल्या, आणि ज्या बाबासाहेबांनी ज्या अमेंडमेंट्सला विरोध केला त्याला हाऊसने ॲक्सेप्ट नाही केलं. आणि त्यानंतर पूर्ण चर्चा झाली आणि चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या अमेंडमेंट स्वीकारल्या होत्या, ज्या ज्या अमेंडमेंट्स रिजेक्ट केल्या होत्या त्याबद्दल त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं. 25 नोव्हेंबर 1949 रोजी आपण आपली राज्यघटना आपल्या सर्वांना ज्या दिवशी दिली 26 जानेवारी 1950, त्याच्या एक दिवस अगोदर आपण अडॉप्ट केली 26 नोव्हेंबर 1959ला, पण ती अंमलात आली 26 जानेवारीला. आणि बाबासाहेबांवरती दुहेरी टीका करण्यात आली होती की ही जी घटना आहे, एकीकडनं टीका होती की ही घटना खूप जास्त पॉवर्स सेंटर गव्हर्नमेंटला देते आहे, आणि दुसऱ्याकडनं टीका करण्यात आली की स्टेटच्या बाबतीत खूप जास्त लिनियंट अशी प्रोव्हिजन्स केल्या आहेत. पण बाबासाहेब म्हणाले की आपण घटनेद्वारेच राज्य विधिमंडळाच्या आणि या देशाच्या विधिमंडळाच्या जो सेंट्रल पार्लमेंट आहे त्याचे लेजिस्लेशन करण्याबद्दल काय काय अधिकार आहेत ते घटनेतच विधित केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे जी
एक्झिक्युटिव्ह आहे ती मग राज्याची असो की सेंट्रलची असो, त्यांचेसुद्धा आपण घटनेमध्ये अधिकार इयरमार्क केलेले आहेत. आणि म्हणून द कॉन्स्टिट्यूशन इज नायदर टू मच ऑफ सेंट्रिक नॉर टू मच ऑफ फेडरल. आणि बाबासाहेब म्हणाले की आम्ही अशी घटना तयार केलेली आहे, वी हॅव फायनलाइज सच अ कॉन्स्टिट्यूशन विल कीप द कंट्री युनायटेड ॲट द टाइम्स ऑफ पीस ऑल्सो ॲज ॲट द टाइम्स ऑफ वॉर. आम्ही या देशाला अशी घटना देतो आहोत की शांततेच्या काळात त्याचप्रमाणे संक्रमणाच्या काळात ही घटना या देशाला मजबूत ठेवेल. बाबासाहेबांनी त्यावेळेला बरेच इशारे दिले आहेत त्या भाषणामध्ये. बाबासाहेब म्हणाले की मोठ्या मुश्किलीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि जर हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं असेल तर या देशातील राजकीय पक्षांनी जात पात हे भेद बाजूला ठेवून त्याच्यावर देश कसा राहील या दृष्टीनं कार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि बाबासाहेबांनी इशारा दिला की बाबासाहेब म्हणाले की वी हॅव assured to the citizens justice, political, economic and social. आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय या घटनेद्वारे या देशाच्या नागरिकाला आपण प्रॉमिस केलेला आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट इज सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. ते म्हणाले की सोशल अँड पॉलिटिकल डेमोक्रेसी is a way of life where the liberty, equality and fraternity are the guiding factors. And not individually, but together, liberty, equality and fraternity together are only needed to ensure that we achieve social and economic democracy in the country along with the political democracy. बाबासाहेब म्हणाले की जर समजा नुसतं समानता राहील तर माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काही एक्सेल करण्याचं इनिशिएटिव्ह राहणार नाही. आणि जर नुसतंच लिबर्टी राहील तर इट विल बी अ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो दुबळा आहे त्यावरती जो मजबूत माणूस आहे त्याचं वर्चस्व राहील. आणि फ्रॅटर्निटी याकरता रिक्वायर्ड आहे, बंधुत्व याकरता रिक्वायर्ड आहे की it acts as a policeman and keeps fraternity, keeps equity and liberty in guard so that both of them act together. त्यानंतर आपण बघतो की बाबासाहेबांच्याबद्दल त्यावेळेला अनेक भाषणं झाले. त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा एवढा गौरव केलेला आहे, वेळेच्या अभावी सगळ्यांबद्दल बोलता येणार नाही. पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले की सिटिंग इन दिस चेअर देअर कुड नॉट हॅव बीन एनी अदर पर्सन दॅन मी टू सी विथ व्हॉट झील अँड डिवोशन दी ड्राफ्टिंग कमिटी हॅज वर्कड अँड पर्टिक्युलरली इट्स चेअरमन डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले की इन्स्पाइट ऑफ हिज failing health, he single-handedly ensured that this country gets the best constitution. आणि आपण बघतो की बाबासाहेबांनी जो विचार व्यक्त केला होता की the constitution cannot be static, it has to be organic, it has to be evolving and it has to suit the needs of the society. सुरुवातीच्या कालखंडात देशाच्या अनेक राज्यांमध्ये जे ॲग्रिगेशन रिफॉर्म्स आहेत, मग जमीनदारी अबॉलिशन ॲक्ट असो किंवा जमीनदारांकडून जमीन घेऊन ती जे लँडलेस आहेत त्यांना वाटण्याचे कायदे असो किंवा प्रोटेक्शन ऑफ टेनन्सी ॲक्ट असो, जो कसेल त्याची जमीन, असे अनेक कायदे अनेक राज्यांनी निर्माण केले होते.
आणि काही हायकोर्टांमध्ये ते मान्य करण्यात आले आणि काही हायकोर्टांमध्ये ते अमान्य करण्यात आले. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेला पहिली आणि दुसरे की त्यावेळेला मद्रास गव्हर्नमेंटनी शेड्यूल कास्ट आणि बॅकवर्ड क्लासेससाठी रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं होतं मेडिकल कॉलेजेसच्या ॲडमिशनमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या ॲडमिशनमध्ये. आणि ते चॅलेंज करण्यात आलं मद्रास हायकोर्टात. मद्रास हायकोर्टाने तो चॅलेंज मान्य केला. ते म्हणाले की इक्वॅलिटी क्लॉज आहे आपल्या घटनेमध्ये, आर्टिकल 14, आर्टिकल 15(1). त्यामुळे असं रिझर्वेशन देता येणार नाही. आणि हे रिझर्वेशन घटनेमध्ये बसावं याकरता पहिली घटनेचं अमेंडमेंट 1951 मध्येच करण्यात आलं, जेणेकरून क्लॉज 4 ऑफ आर्टिकल 15 वॉज इन्सर्टेड इन द कॉन्स्टिट्यूशन. अनेक प्रोव्हिजन्स केल्या गेल्या की जो कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा कन्सेप्ट आहे आर्टिकल 39 खाली, की या देशाच्या प्रॉपर्टीचं, या देशाच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्या कायद्यांना कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन देण्याकरता घटनेमध्ये प्रोव्हिजन करण्यात आली की जेणेकरून जर हे असे कायदे जर चॅलेंज झाले की दे आर व्हायोलेटिव्ह ऑफ फंडामेंटल राईट्स, तर सच अ चॅलेंज विल नॉट बी सस्टेन्ड. आपण बघतो त्यानंतरच्या कालखंडामध्ये अनेक अशा अमेंडमेंट्स करण्यात आल्या. मग 1970च्या दशकामध्ये खूप साऱ्या अमेंडमेंट्स करण्यात आल्या, जेणेकरून जो डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचं, इकॉनॉमिक आणि सोशल इक्वालिटीचं जे कन्सेप्ट आहे तो पूर्णत्वाच्या दृष्टीनं कसं देता येईल. आणि आपण जर बघतो की सुरुवातीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा असा व्ह्यू होता की जेव्हा केव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स यामध्ये कॉन्फ्लिक्ट येईल, यामध्ये विसंवाद येईल, त्या वेळेला फंडामेंटल राईट्स विल प्रिव्हेल ओव्हर दी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर सबऑर्डिनेट टू फंडामेंटल राईट्स. परंतु 1973 मध्ये केशवानंद भारतीच्या जजमेंटमध्ये 13 जजेसच्या केशवानंद भारतीचं जजमेंट आपल्या सर्वांना बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनसाठी सर्वांना माहिती आहे. परंतु आपण बेसिक स्ट्रक्चरची जी डॉक्ट्राईन आहे त्याच्यामध्ये 6 सन्माननीय जजेसने असा व्ह्यू घेतला की दी पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आर अनरिस्ट्रिक्टेड अँड पार्लमेंट कॅन ब्रिंग अबाउट एनी अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. 6 जजेसनी व्ह्यू घेतला की पार्लमेंटचे पॉवर जे आहेत कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायचे ते मर्यादित आहेत आणि फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टरला हात लावू शकत नाही. परंतु जस्टिस HR खन्ना यांनी जो व्ह्यू घेतला की दो द पार्लमेंट हॅज ॲम्पल पॉवर्स टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग ॲब्रिजमेंट ऑफ फंडामेंटल राईट्स, इट हॅज नो पॉवर टू अमेंड द बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. खरं म्हणजे त्याचं जे फाउंडेशन आहे ते आपल्या महाराष्ट्राचे आणि आमच्या अमरावतीचे जस्टिस JR मुधोळकर यांनी जे सज्जन सिंगमध्ये मायनॉरिटी व्ह्यू घेतला होता त्यांनी आणि जस्टिस हिदायतुल्लांनी, की जस्टिस हिदायतुल्ला म्हणाले होते की टू ॲक्सेप्ट द रिझनिंग गिवन इन शंकरी प्रसाद दॅट द पार्लमेंट्स पॉवर आर to amend the constitution are unrestricted, in my view, will not be laying down a correct position of law. आणि जस्टिस मुधोळकर म्हणाले की if we construe the parliament's power even to take away the basic features of the constitution, then in my view it will amount to rewriting the constitution and not amending the constitution. Constitution मध्ये ते दुरुस्ती होणार नाही, पण ते कॉन्स्टिट्यूशनच पूर्ण बदलला जाईल. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे त्याबद्दल ऑलमोस्ट सगळ्या जजेसनी एका पेजवर होते. सगळ्यांनी व्ह्यू घेतला की या देशामध्ये जर सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करायची असेल, या देशाच्या घटनाकारांना सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल
the directive principles and fundamental rights will have to be given equal importance. Directive principles and fundamental rights together, directive principles and fundamental right ekatra and not individually, is the soul of the constitution. तो आपल्या भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की the fundamental rights and the directive principles, they run parallel to each other and at times they intersect each other, and therefore they together have to be considered for taking forward the march of social and economic justice. आपण 26 जानेवारी 1925 रोजी भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सवाचा काल पूर्ण केला आहे. देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव संपून आपण शतकपूर्तीकडे आता वाटचाल सुरू केलेली आहे. आणि कुठल्याही राज्यघटनाकरता 75 वर्षाचा कालखंड हा खूप काही मोठा मानला जात नाही. परंतु मला अभिमानाने या प्रसंगी सांगावंसं वाटतं की हा जो 75 वर्षाचा कालखंड आहे, मग त्या कालखंडामध्ये देशाच्या तिन्ही संस्था ज्या आहेत, मग ते लेजिस्लेचर असो, ते एक्झिक्युटिव्ह असो आणि ज्युडिशरी असो, त्यांनी भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे असंच कार्य केलेलं आहे. सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीनं, सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दृष्टीनं देशाच्या पार्लमेंटनी, देशाच्या विविध विधिमंडळांनी अनेक असे कायदे केले आहेत. मग ते रिस्टोरेशन ऑफ लँड टू शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ॲक्ट असो किंवा प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ऑन SC/ST ॲक्ट असो. टेनन्सी लॉज ॲबॉलिश केल्यामुळे या देशातल्या लाखो नागरिकांना ते जे जमीन कसत होते त्या जमिनीचे ते मालक झाले. जमीनदारी ॲबॉलिशन ॲक्टमुळे जी जमीन जमीनदारांच्या किंवा ते रॉयतवारीज वगैरे वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये आहेत त्यांच्यामध्ये केंद्रित होती, ते शिलिंग कायद्यानुसार घेऊन त्याचं या देशाच्या गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आलं, जेणेकरून त्यांना एक रोजगाराचं, उपजीविकेचं साधन मिळावं. महारवतन ॲबॉलिशन ॲक्ट आहे आपल्या राज्याचा, की जिथे जिथे महारवतन होते त्या वतनदारांना जमिनीचं मालक करण्यात आलं. असे अनेक ॲक्ट आहेत. मग ते लेबर वेलफेअरचे असो. या बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की या देशामध्ये सर्वात जर कोणी मागासवर्गीय असतील तर त्या म्हणजे महिला आहेत, आणि त्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांना शिक्षणाची दारं उघडे करून दिली आणि पूर्ण देशामध्ये ज्याला आपण एक रिनेसान्स म्हणतो त्याची सुरुवात केली. आज आपण बघतो की कुठल्याही फील्डमध्ये असो आमच्या महिला भगिनी अग्रेसर आहेत. या देशाला महिला पंतप्रधान मिळाल्या, या देशाला 2 महिला राष्ट्रपती मिळाल्या. पहिल्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ज्या नुसतंच महिला नसून आदिवासी समाजाला आतापर्यंत राष्ट्रपती झाला नव्हता. आणि या देशाच्या घटनेने दाखवून दिला आहे की या देशातील जो सर्वात वंचित समाज आहे आदिवासी, तो सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतो. या देशाचे 2 शेड्यूल कास्टचे, अनुसूचित जातीचे व्यक्ती, मग त्या KR नारायणन असो की रामनाथजी कोविंद असो, ते या भारताचे प्रथम नागरिक भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकले. शेड्यूल कास्टच्या बालोगी आणि
मीराताई या दोघी लोकसभेच्या सभापती झाल्या. आज आपण बघतो की अनेक राष्ट्रांमध्ये, अनेक राज्यांमध्ये जे चीफ सेक्रेटरी आहेत किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत, ते हा जो वंचित समाज आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी या समाजाचं प्रतिनिधित्व करून त्या उच्च असे पदस्थ त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. आज भारतीय राज्यघटनेचे 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशाच्या घटनेची ज्यावेळेला शतकपूर्तीकडे वाटचाल होते आहे, त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक असलेला मला या देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं प्रमुख न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळते आहे, हे मी माझं भाग्य समजतो. मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला, मी नेहमी समजतो की पदं जे मिळतात ते दे आर नॉट पॉवर, दे आर पॉवर कपल्ड विथ ड्युटी. आणि एका संविधानिक पदावरती, मग तो हायकोर्टाचा न्यायमूर्ती असो की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती असो, म्हणून तुम्ही ज्यावेळेला कार्य करता त्यावेळेला त्यालाही या घटनेमध्ये, मग ते घटनेचे फंडामेंटल राईट्स असो किंवा मार्गदर्शक तत्त्वे असो, त्यानुसार त्याला कार्य करणं हे अभिप्रेत असतं. केशवानंद भारतीच्या केसमध्ये 3 सन्माननीय न्यायमूर्तींनी असं म्हटलं की इवन द जजेस आर part of a state within the meaning of Article 12 of the Constitution. And therefore, when they discharge their duties, they are bound to take due cognizance of the directive principles. बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की भारताची राज्यघटना हे या देशामध्ये एक रक्तविहीन क्रांती निर्माण करण्याचं साधन आहे. इट्स अन वेपन फॉर ब्लडलेस रिव्होल्युशन इन द कंट्री. निश्चितच आपण ह्या 75 वर्षाच्या कालखंडात त्या दृष्टीनं कार्य केलेलं आहे. माझा स्वतःचा प्रश्न राहिला तर मी नेहमीच जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स याचा बॅलन्स साध्य करण्याची प्रयत्न केले आहे. तशी ती तारेवरची कसरत असते, परंतु मी नेहमीच समजत आलो की मला हे पद या देशाची व समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे. आणि त्यानुसार न्यायदानामध्ये जेव्हा जेव्हा मला कार्य करण्याची संधी मिळाली, ते कुठलेही प्रश्न असो, मगाशी देवेंद्रजींनी म्हटलं की नागपूरच्या हजारो झोपडपट्टीवाले त्यावेळेला बेघर होणार होते. आमच्या एका विद्वान न्यायमूर्तींनी आदेश दिला होता की 8 दिवसामध्ये जर ते झोपड्या कलेक्टरला पाडले नाही तर त्याला कलेक्टरला जेलमध्ये घेण्यात येईल. मग अशी अजितदादांनी उल्लेख केला की मलाही थोडे ऑफिसर वगैरे घाबरतात, पण मी अशा ऑर्डर्स करत नव्हतो. आणि मला सांगावं वाटतं या प्रसंगी की त्यावेळेला विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की जर आपण ह्या प्रकरणामध्ये जर इमिजिएटली काही करू शकलो नाही तर नागपूरला फार मोठी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होईल. मला आनंद आहे की त्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही ती ऑर्डर स्टे करू शकलो. मला वाटतं त्यावेळेला देवेंद्रजी महापौर आमदार होते आणि ज्यावेळेला आम्ही तिथे लढत होतो, मी महाराष्ट्र सरकारचं लढत होतो, त्यांनी त्यावेळेला इंटरव्हेन्शन टाकलं होतं त्या मॅटरमध्ये एक नागपूरचे आमदार म्हणून. आणि लाखो नागरिकांना बेघर होण्यापासून ते वाचवता आला याचा जो आनंद असतो तो मला वाटते कुठल्याही शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आता
झुडपी जंगलचा उल्लेख केला त्यांनी. त्यामध्येही आम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचाच उल्लेख केला आहे की जर आपण बाय द स्ट्रोक ऑफ वन पेन जे लोक फॉर डिकेड्स टुगेदर 30 वर्ष 40 वर्षापासून राहत आहेत, 30 वर्षापासून 40 वर्षापासून त्यांना जमिनीचे पट्टे दिले आहेत आणि त्या पट्ट्यांवरती ते शेती करत आहेत, त्यांच्याकडून जर आपण हे हक्क जर काढून घेतले तर मग आपण या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानतेचं त्या दृष्टीनं कार्य करण्याचं जे प्रॉमिस दिलेलं आहे ते विल बी बिलिटलिंग दॅट प्रॉमिस. मला आनंद आहे की माझ्या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये एक चांगलं न्यायदानाचं कार्य करता आलं. या देशामध्ये बाबासाहेबांचं आणि घटनाकारांचं जे स्वप्न होतं सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याचं, त्या स्वप्नामध्ये खारीचा वाटा असेल पण तो उचलण्याची संधी मिळाली. आज आपण सर्वांनी तो माझा बहुमान केला. महाराष्ट्राच्या मी समजतो की हा जो बहुमान आहे हा जो आपल्या महाराष्ट्राच्या 12,87,00,000 जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. मी या भूमीला आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आपल्याद्वारे वंदन करतो आणि कवी गोविंदराजांच्या 2 ओळीमध्ये माझ्या वाणीला विराम देतो. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणव माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असतं की घटना समिती आपण कशाकरता निर्माण करत आहोत आणि घटना समितीचा जो स्कोप काय राहील, अजेंडा काय राहील, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना असं वाटलं होतं की माझा टर्न एक 7-8 दिवसानंतर येईल. परंतु 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ते म्हणाले की